आणि नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आजचा 8वा दिवस आहे। विविध मागण्यांसाठी मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। शेतकरी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय या शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे। ग्रामीण भागातील हजारो आदिवासी शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती लॉंग मार्च घेऊन आलेले आहेत। आज त्यांच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। गेल्या 8 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे समस्त आंदोलक जे आहेत ते बसलेले आहेत। जवळपास 8 दिवस उलटून गेल्यानंतर देखील आंदोलनाचा जो पवित्र आहे तो या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। खरं तर अगोदर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती। ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर महसूल मंत्र्यांसोबत बैठक झाली। त्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारसोबत बैठक झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या शेतकऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर ह्या आंदोलकांकडून जोपर्यंत प्रत्यक्षात फील्डवरती कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आमचं आंदोलन मागे घेणार नाही अशी जी भूमिका आहे ती आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरून जाणार नाही अशी जी ठाम भूमिका आहे या आंदोलकांची आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसोबत या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे आणि यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीत काय निर्णय होतो हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी।